फर्निचर केले उद्ध्वस्त. यू मिस. आय विल बी डेफिनेटली एट. फलंदाज मोशील वशेनीकर त्रिफलाचीत बाद. रमेश वशणीकर यांनी सुद्धा आम्हाला 500 रुपयाची वर्गणी दिलेली आहे. त्यांचं सुद्धा आमच्या या प्रीमियर लीग तर्फे त्यांचं सुद्धा आभार. आणि आपण पाहू शकताय प्रत्येकाने सहकार्य केलेलं आहे की आपलीच मुलं आहेत. आणि पाहू शकता वसंत म्हात्रे असतील, चांगदेव बैकर असतील, प्रत्येकाचा मुलगा इथं खेळतोय. त्यामुळं वडिलांनी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. प्रत्येकजण आम्हाला येऊन सहकार्य करतोय, त्याबद्दल प्रीमियर लीग तर्फे त्यांचा आभार. धन्यवाद. निश्चितच खरं तर अतिथी देवो भव ही आपली हिंदू संस्कृती आणि या संस्कृती जपणारं आमचं चिरनेर गाव आहे. म्हणूनच उरण तालुक्यामध्ये खरं तर चिरनेर गावाची एक वेगळी ओळख आहे. महागणपतीच्या पदस्पर्शाने पावन असलेली ही भूमी. 25 सप्टेंबर 1930चा तो जंगल सत्याग्रह. त्यामुळेच या भूमीमध्ये अनेक कलाकार आहेत, खरं तर अनेक क्षेत्रामध्ये वागणारी माणसं आहेत. परंतु आज कुठल्याही प्रकारचा दुजाभाव न करता खरं तर कातलपाडा प्रीमियर लीग या लीगसाठी ज्या सर्व देणगीदारांना आम्हाला सहकार्य केले त्यांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणातून सर्व आयोजकांच्या वतीनं मनापासून आभारी आहोत. पुन्हा एकदा जाऊया बॅक टू द क्रिकेट, जिथे 5 चेंडूचा खेळ संपलाय. धाव संख्या स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद 9 धावा. खरं तर महत्वाचा विकेट स्तंभू मध्ये परतला मोहित वशेनीकर, ज्या खेळाडूनं खरं तर पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला. 1 मॅन शो खेळला होता, तो खेळाडू झालाय बाद. इथून मात्र पहा मेघराज याला आपण अशीच फसवी गोलंदाजी करताना CPL मध्ये पाहिलं होतं. एक खरं तर स्ट्रॅटर्जी आहे मेघराजची. पुन्हा एकदा राऊंड द विकेट्सनं रवींद्र भगत पंतांच्या भूमिकेत त्यांना पास करून यावेळी सितू मात्र लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचं समीकरण नाही. निर्धाव चेंडूची होईल सांगता. 1 षटकाचा खेळ संपला जातोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धाव संख्या धावपटलावर चिंतामणी वॉरियर संघाच्या 1 गडी बाद 9 वरती. एक बाद 9 अशी धावसंख्या धावपटलावर. आपण सामना पाहताय चिंतामणी वॉरियर्स विपक्ष SJP इंटरप्रदेश या 2 संघांमध्ये. मातोश्रीचं मैदान सातत्यानं या मैदानावरती आपण अनेक स्पर्धा पाहिल्यात. मग सकाळ डे फॉर्मॅट असू द्या किंवा नाईट फॉर्मॅट असू द्या किंवा डे नाईट फॉर्मॅट देखील असू द्या, या मैदानावरती रन्स बनताना आम्ही पाहिल्यात. एक बाद 9 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती. नवीन गोलंदाजी मार्गावर आता सज्ज असेल. गोलंदाजी करणारा संघ पण पाहतोय SJP इंटरप्रदेश या संघाचा संघनायक आपण मेघराजला पाहताय. त्या संघामध्ये मला वाटते करण पाटील देखील आहेत. खरं तर येस करण पाटील पहा आपण मिड ऑन मध्ये पाहतोय. खरं तर याच करण कातरपाडा प्रीमियर लीग मध्ये गेल्या वर्षी अगदी शेवटच्या क्षणाला येऊन चांगली फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा यावर्षी योगायोग आला आणि कातरपाडा प्रीमियर लीग करण्याची संधी खरं तर परेश परदेशी असतील, त्यानंतर तुषार परदेशी, निकेतन परदेशी आणि सर्व आयोजक. मग खरं तर आमचे परम मित्र जितेश गोंधली, विक्रांत भगत न खरं तर मनापासून आभार करेन की पुन्हा एकदा आपण ही स्पर्धा कव्हर करण्याची संधी दिलीत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मयूर आलाय. मातुश्री इंद्रायणी एंड कडनं द विकेट्सनं पहिला बॉल लोअर फुल टॉस. क्षेत्र निवडलंय ते म्हणजे आता लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक मला वाटतं तिथे अक्षय आहे. चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत 1 रन्स काही रोखू शकत नाही. या एकेरीनं धाव संख्या पुढे सरकेली म्हणजे पहिल्या दशकात 10 वरती. 1 बाद 10 अशी धाव संख्या धावपटलावर. गोलंदाज मयूर दुसरा चेंडू. इथून मात्र लोअर फुल टॉस ऑन साइडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत पुन्हा एकदा 1 सिंगल.
खरं तर सिंगल डबल वरती जास्त लक्ष केंद्रित करतायत चिंतामणी वॉरियर संघाचे दोन्ही खेळाडू. प्रतीक कान्ह रवीला आपण पाहताय. रवी हा देखील एक चांगला खेळाडू आहे ज्याच्यामध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. ते फटके येतील का आणि ते फटके येणे गरजेचं असेल. इथून मात्र पुन्हा एकदा लेट कटचा प्रयत्न केला होता. धावचीची संधी. यस, इथून मात्र ही रन्स घेण्याची काही गरज होती का. रवी होणार धावबाद. रवी धावबाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. चौथ्या क्रमांकावरती संघाचा संघनायक तुषार परदेशी. एक बाद 11 अशी धावसंख्या धावपटलावर. खर तर ही रन्स घेणं बंधनकारक होतं का हा प्रश्नचिन्ह खरं तर 5 षटकं संपल्यानंतर चिंतामणी वॉरियर संघाला निश्चितच पडू शकतोय. कारण की तुम्ही आता रवीची विकेट बाहेर गेली तर नंतर प्रतीक किंवा तुषार या दोन खेळाडूंपैकी जर एखाद विकेट पुन्हा एकदा जर तुम्ही बाहेर केली तर तुमच्या संघाला खरं तर हा मोठा अडथळा असेल. परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाहीये. पुढचा बॉल गोलंदाज मयूर ओर द विकेट्स ना. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर खरं तर अप्रतिम असा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू आणि बॅटचं समीकरण होत नाहीये. जिथे मिलन नाही ना तिथे उत्पत्ती देखील नाही. निर्धाव चेंडूचे ते सांगता अचूक टप्प्यावरती केली जाणारी गोलंदाजी. तो मात्र आपण पाहिला 4 चेंडू फेकलेत मयूरनं. फक्त 2 रन्स खर्च केल्यात. अनेक सांघिक सफलता देखील मिळवली. धावबादच्या स्वरूपात रवी बाद झालाय. परंतु ऑन स्ट्राईक आपण पाहताय प्रतीक गोंधलेला हा देखील एक चांगला खेळाडू आहे. याच्यामध्ये देखील क्षमता आहे. आम्ही अनेक वेळा खरं तर मागची 5-6 वर्ष जर पाठीमागे गेलो ना तर प्रतीक खरं तर एक चांगला वेगवान गोलंदाज, सातत्यानं पॉवर प्लेचं षटक फेकणारा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं संबोधलं जात होतं. खरं तर सूरजजी यांना सांगितलं जॉब असेल किंवा बिझनेस असेल तिथून मात्र क्रिकेट पासून दूर होणारा खेळाडू. परंतु मागच्या वर्षी देखील आम्ही या खेळाडूला कातरपाडा प्रीमियर लीग खेळताना पाहिलं. यावर्षी देखील पाहतोय अप्रतिम. दुसऱ्या बाजूनं अप्रतिम गोलंदाजी मयूरची. इथून अवे फ्रॉम द बॉडी सोडून दिलाय. पंचांना हेरलाय. अवांतर घोषित केलाय. अवांतर धावसंख्येमध्ये होईल वड आणि या एकेरीनं धावसंख्या पुढे सरकती म्हणजे आता 12 वरती. तदनंतर विनंती असेल तुषारजी केनी यांना की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न यायचं आहे. यस, अजिंक्यजी ठाकूर ग्रामपंचायत सदस्य चिरनेर यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. यावेळेसचा चेंडू निश्चितच आखू टप्प्याचा होता. तर यावरती केलाय प्रहार. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडं. षटकार. तदनंतर विनंती असेल सुभाषजी कडू यांना की आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. 2 षटकांची झाली सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2 गडी बाद 18च्या घरात. पहिलं षटक पहिल्या षटकामध्ये 9 रन्स. दुसरं षटक दुसऱ्या षटकामध्ये देखील 9 रन्स खर्च केल्यात. खर तर कर्णधारानं जो स्टार्ट दिला ना 9 धावे संख्येचा तिथून मात्र मयूरनं त्याच्या पावलावरती पाऊल ठेवलंय. मेघराजनं 9 रन्स खर्च करून एक सफलता मिळवली होती. मयूर आला. मयूरनं देखील 9 रन्स खर्च करून एक सफलता मिळवली. 2 षटकांची सांगता झाल्यानंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना एस चिंतामणी वॉरियर संघाच्या धावसंख्या धावपटलावर 2 गडी बाद 18च्या घरात. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहताय दयानंद बैकर. खर तर आताच ते विवाहाच्या गुंतनामध्ये पडलेत. खर तर आपण यस निश्चितच मागच्या काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं दयानंद बैकर यांचा देखील विवाह सोहळा अगदी अतिशय उत्साहाने आणि थाटाने साजरा झाला. यावेळेस इथून मात्र आपण पाहिलात तुषार पंचांकडे खर तर अपील करतात. पंचांना अपील उचलून धरले आणि इथून मात्र इट्स इज नो बॉल. खर तर हा स्वेअर चेंडू खर तर चांगला चेंडू फेकला होता गोलंदाज दयानंद बैकरनं. परंतु तुषारचं लक्ष पहा किती. खर तर मी फक्त
बॅटिंग करण्यासाठीच मैदानामध्ये आलेलो नाहीये. माझा लक्ष संपूर्ण मैदानामध्ये आहे. कुठला क्षेत्ररक्षक कुठे उभा आहे हे त्यानं न्यायला होतं. पंचांकडे अपील केले की हा चेंडू नो आहे, कारण की क्षेत्ररक्षक हा अगदी निश्चितच आपण पाहिला तर स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये होता, त्याच्यामुळे हा नो चेंडू घोषित केला. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. इथून मात्र बॅटची कट लागली होती. अगोदरचा चेंडू जर नो नसताना तर या चेंडूवरती तुषारला परतावं लागलं असतं. निर्धाव चेंडूची झाली सांगता. चांगली गोलंदाजी दयानंद बैकरची. पहिल्या चेंडूमध्ये खरं तर गोलंदाजाची काहीही चुकी नव्हती. क्षेत्ररक्षण थोडंसं खरं तर मिस टायमिंग, मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळालं, त्यामुळे नो चेंडू घोषित केला. इथून पुन्हा एकदा आडव्या बॅटनं बॉल चाललाय गोलीच्या वेगानं. सीमा रेषा पार, चौकार. संख्या 4 ने वाढेल. धाव संख्या धावपटलावर 23. 2 बाद 23. पुढचा बॉल दयानंद बैकर. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं लॉफ्ट करायचा होता शॉर्ट. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तैनात. मिळेल फक्त 1 रन्स या एका धावसंख्येनं. पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये होईल बदल. धावसंख्या धावपटलावर 24 रन्स, 24 रन्स. लॉस ऑफ द 2 विकेट. 2 बाद 24 अशी धावसंख्या धावपटलावरती आपण पाहताय. 2 बाद 24. कातरपाडा प्रीमियर लीग एक सुंदर आयोजन, सुंदर स्पर्धा. सातत्याने स्पर्धेची चर्चा आपण निश्चितच अग्रगण्य पकडत असतो. त्याचं कारण रायगड मधील एक नामवंत स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहायला मिळते. परंतु इथून मात्र 100% अपट, 100% कमिटमेंट, अप्रतिम असं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ रिटर्न मध्ये करण होता तैनात. फक्त आणि फक्त या चेंडूवरती मिळाली एक सिंगल. या एकेरीनं धावसंख्या पुढे सरकलं जाईल. धावसंख्या धावपटलावर 25च्या घरात. असं वाटलं होतं टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमारेषा पार होतोय की काय, परंतु करणचं अप्रतिम असं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. पुढचा बॉल गोलंदाज दयानंद बैकर ओव्हर द विकेट्सनं. इथून मात्र सफल होऊन ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल करेल हवाई सफर. हा ठोकलाय सिक्सर. वरती आला षटकार. षटकाराच्या साहाय्याने आता धावफलक पुढे सरकेल. धाव संख्या स्कोर कार्ड वरती 31. 2 गडी बाद 31 धाव संख्या. खर तर इथून चेंडूला न्यायला होतं फलंदाज तुषार परदेशीनं आणि चेंडूला दिलं फेकून सरळ स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे सिक्सर. मैदानामध्ये चेंडू द्यायचा आहे. पहा चेंडू आलेला नाही. मैदानामध्ये चेंडू द्या परेश. येस, मैदानामध्ये चेंडू पोचवा. 2 षटक. 5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 31 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. आता शेवटचा षटक. कार्यक्रम आहे म्हणून मी सुरतचा कॉल करते ना, माझी गाडी घेऊन गेलाय. 31 धाव संख्या धावपटलावरती. अप्रतिम फलंदाजी आता पाहायला मिळाले. चेंडू द्या मैदानामध्ये. कातलपाडा प्रीमियर लीग 2024. खर तर सातत्यानं आमचे आयोजक ही एक अफाट मेहनत घेत असतात आणि त्याला त्यांच्या समेत संपूर्ण चिरनेर ग्रामस्थांचं सहकार्य, कातलपाड्यातील सर्व तरुणांचं सहकार्य, म्हणूनच आज ही स्पर्धा पण येस. तदनंतर आपले छोटे चिमुकले त्यांचा देखील सहकार्य या स्पर्धेसाठी आपण सातत्यानं पाहिलाय. म्हणूनच ही स्पर्धा एक आगल्या वेगळ्या दिमाखानं, अगदी अतिशय राजशाही थाटानं मैदानावरती निश्चितच संपन्न केली जाते. पुढचा बॉल. इथून स्विच हिटचा प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्नांना मिळाले अपयश. अशा रीतीने 3 षटकांची झाले सांगता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 31. डीजे
वाटते 57 धावांचा टार्गेट होता, 58चा टार्गेट होता ना, तो टार्गेट देखील चेस केला होता स्वर्गीय बाजीराव परदेशी यांना स्मृती संघानं. पहिला सामना पण पाहिलात, पहिल्या सामन्यामध्ये देखील 61 धावसंख्येचा टार्गेट होता, तो देखील टार्गेट चेस केला होता. दोन सामन्यांचा विचार केला तर या मैदानावरती टार्गेट चेस झालाय. इथून मात्र चित्र पलटला जाईल का? खरं तर तुमच्याकडे जर चांगली गोलंदाजी असेल ना तर मग तुम्ही काही करू शकताय. डिपेंड करणारे जर गोलंदाज तुमच्यामध्ये असतील ना तर तुम्ही मग 40-45 रन्स देखील डिपेंड करू शकताय. 9 बाद 31. आता चौथं षटक, खरं तरी महत्वाचं षटक, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निश्चितच विनंती असेल विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अजिंक्य ठाकूर यांना की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. हर्षल गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. मातुश्री एंड कडनं, इंद्रायणी एंड कडनं गोलंदाजी करेल. चौथं षटक. आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावपटलावर 2 बाद 31. महत्वाचे खेळाडू मैदानामध्ये आहेत. इथून मात्र ऑन ड्राईव्हचा फटका पायाला मिळालाय, परंतु इलिमिनेशन झालंय कमी. क्षेत्ररक्षक आहे तैनात. महत्वाचा खेळाडू संघाचा सलामीवीर प्रतीक गोंधली जेलबाद. धाव संख्या धावपटलावर 31 धावसंख्या, 2 बाद 31. खर तर 3 षटकामध्ये धावसंख्या पहिला चेंडू आपण हर्षलचा पाहिलात, तिथून मात्र खर तर ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला होता, परंतु अप्रतिम असं क्षेत्ररक्षण तिथे मला वाटतं दयानंद बैकर होते. इथून मात्र फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक थोडस फ्लंबल. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिले. भीमरसाठी पंचांना निश्चितच रिव्ह्यू घेतलाय. हाईट फॅक्टर चेक केला जाईल, त्यानंतर आपल्यापर्यंत योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल. चला तिसरे पंच आपण या. चला तिसरे पंच या. येस, इथून मात्र तिसऱ्या पंचानं घोषित केलंय हा चेंडू कमरेपेक्षा वरती होता. हा चेंडू इथून मात्र तुम्हाला फेकून जमणार नाही. चेंडू आलाय नो. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. गोलंदाजी मार्कवर हर्षल फ्री हिटचा चेंडू फेकण्यासाठी. इथून पुढे सरसावून सफल होऊन पुन्हा एकदा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळालाय. बॉल चाललाय मैदानाला गुदगुल्या करत सीमा रेषा पलीकडं चौकार. धाव संख्या धावपटलावर वधारली जाते ती म्हणजे 37च्या घरात. अगोदरचा चेंडू खर तर फुलटॉस होता, तो पंचांना नो घोषित केला. हा फ्रीडचा चेंडू पुढे सरसावून मारला. चेंडू गेला सरळ लॉंग ऑन सीमारेषा पलीकडा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. या चौकारच्या साईडनं धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या धावपटलावर आपण पाहता येते म्हणजे 37. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा हर्षल. इथून मात्र तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची. दुसऱ्या बाजूनं चिंतामणी वॉरियर्स संघाला चांगली फलंदाजी करायची. इथून मात्र मिस टायमिंग 3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. इथून मात्र झेल झालाय जमिनीला दान. महत्वाचा खेळाडू. खरं तर तुम्ही निश्चितच तुषार परदेशीला जीवनदान दिलेत. हा जीवनदान तुम्हाला कितपत महागात ठरेल हे निश्चितच येणार आता चेंडू 9 चेंडू आपल्याला सांगून जातील.
यस या दरम्यान विनंती असेल सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य दादा ठाकूर यांना की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. खरं तर सीपीएल मध्ये आपण त्यांना एका संघाचे पुरस्कार म्हणून पाहिले सानो वॉरियर संघ आणि त्या तोच संघ सीपीएल खरं तर किरनेर प्रीमियर लीग महापर्व पहिले आणि त्या पहिल्या पर्वाचा खरं तर चॅम्पियन ठरले होते. आता धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या धावपटलावर 39 रन्स 2 बाद 39 चौथं षटक प्रगतीपथावर आहे. हर्षल खर तर चांगली गोलंदाजी हर्षलची पाहायला मिळाली. 1-9 चेंडू सोडला. इथून पुन्हा एकदा ती चूक केले की काय क्वालिफाईड पंचांना पुन्हा एकदा रेफर केलंय. ते मात्र आमचे मुख्य पंचांनी खरं तर अवांतर केलाय. अवांतर म्हणजे वाईट घोषित केलाय आणि नो बॉल चेक करण्यासाठी पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांपर्यंत रेफर केलाय. येस योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचविला जाईल. येस इथून मात्र अगदी योग्य निर्णय पंचांना आमच्यापर्यंत पोहोचवलाय. चेंडू असेल हा नो आणि इथून मात्र हर्षल आता गोलंदाजी या सामन्यामध्ये करू शकत नाही. गोलंदाज आपण पाहताय सौरभ आलाय. खर तर हर्षलनं 2 बिमर फेकले. यावेळेस पुन्हा एकदा बॅटकटची पुन्हा एकदा खर तर बॅटची लिडिंग एज लागली होती. अगोदरचा आपण नो बॉल पाहिला होता त्यावर देखील त्याला फ्रीजच्या चेंडूवरती मला वाटतं जीवनदान मिळालं होतं. यावेळेस देखील फ्रीजच्या चेंडूवरती तुषारला जीवनदान मिळालंय. शेवटचा चेंडू या षटकातील अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज सौरभ हर्षल बाद झाल्यानंतर खरं तर 2 विमर फेकले. त्यानंतर सौरभ आलाय. सौरभचा चांगला चेंडू. इथून पुन्हा एकदा अतिशय खर तर वेगावरती स्वार होणारा चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवरती फक्त आणि फक्त वेग पाहायला मिळाला. 4 षटकांची झाली सांगता. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 39. चला पुढचा खर तर माफी असावी 40 धावसंख्या धावपटलावर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 40 धावसंख्या. पुढचा खर तर सामना से निकी स्पोर्ट विपक्ष स्वर्गीय बाजीराव अण्णा परदेशी स्मृती. इथून मात्र बाजीराव अण्णा परदेशी स्मृती संघाचे संगणक परेश आमच्या समवेत आहेत. चला आता निखिल स्पोर्ट्स म्हणजे निकेतन परदेशी आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज जाता मात्र खरं तर एक हर हुन्नरी कलाकार म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जाते आकाश गोंधली. निश्चितच पहा तिचे रिॲक्शन पहा. फक्त कॅमेरामॅन निश्चितच आमची पीटीसी लाईव्हची टीम गोलंदाजाकडे आता खरं तर आपला कॅमेरा फोकस करायचा आहे. शेवटचं षटक फ्लॉप ओव्हरचं षटक आकाश गोंधले याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. जर विकेट हॅट्रिक घेतली तर आतिश परदेशी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेसचा चेंडू इथून मात्र घडलंय काय बॅटची एज आणि फलंदाज खर तर संकेत होणार चिलबाद. खरं तर आपण ही जी स्पर्धा पाहताय आणि ही स्पर्धा कव्हर करण्याचं काम करतात पीटीसी लाईव्हची आमची संपूर्ण टीम आणि या टीमचे सीईओ खरं तर केडी अर्थातच केतन दळवी आमच्या समोर जॉईन झालेत. आपलं देखील कातरपाडा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत असेल. पहिला चेंडू आकाशनं फेकला. रिॲक्शन पहा गोलंदाजाची अप्रतिम रिॲक्शन. इथून मात्र पुन्हा एकदा खरं तर टप्पा पडल्यानंतर सरळ आपण पाहू शकतोय लगान मधला येस आता लगानची स्टाईल आहे. आपण पाहू शकताय प्रीमियर लीग आपले मजा मस्ती एन्जॉय होणारच. आता या चेंडूला तर आता पुन्हा एकदा वेगळी स्टाईल असेल. कचरा बॉलिंग बघा. कचरा स्टाईल बघा. कचरा
अजिंक्य ठाकूर यांचं शुभ आगमन असेल. निश्चित प्रथमतः शब्द सुमनाने समस्त कातरपाडा ग्रामस्थांच्या वतीनं कातरपाडा चिरनेर प्रीमियर लीग मध्ये आपले सहर्ष सविनय स्वागत. यावेळेस या चेंडूवर एक रन्सच्या एकेरीनं धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या धावपटलावर 41 आणि उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. आपण पाहू शकता आकाशने 3 चेंडू टाकले. 3 चेंडूमध्ये एक बहुमूल्य विकेट घेतला आणि एकच धाव दिले. पाहू शकता आपण रेग्युलर प्रॅक्टिस न करता पाठीमागे पाहू शकताय. आता वेगळी ऍक्शन ऍक्शन बघा पहा तुम्ही. ऍक्शन खरं तर निश्चितच 6 चेंडू फेकणार. 6 चेंडूवरती तुम्हाला वेगवेगळी रिॲक्शन पाहायला मिळेल. आणि कॅमेऱ्यामध्ये मग सुद्धा आकाश दिसतोय. पाहूया पुढचा चेंडू आकाशाचा. इथून मात्र आडव्या बॅटनं बॉलला गेलाय घेतलाय रडार मध्ये आणि दिलाय भिरकावून लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडं ठोकलाय सिक्सर. खर तर तुषार निश्चितच खर तर हा नाव नाही तर या नावाचं ब्रँड आहे. खर तर मोठ्या पडक्यांसाठी तुषार ओळखला जातोय आणि त्याला ठाऊक आहे. अगदी आकाशनं कुठल्याही प्रकारे रिॲक्शन मध्ये हो मला इथून फक्त आता त्याच्यावरती प्रहार करायचे आहेत आणि ते सांगणारा ठोकला षटकार. आणि आपण पाहू शकताय की आकाशनं 4 चेंडू टाकलेत, फक्त 7 धावा दिल्यात. मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आपण कॅमेऱ्यामध्ये पाहिलं की स्क्रीनवर बघतोय की त्याच्या डोळ्यावर थोडासा पारा आला, त्यामुळे हा चेंडू हाफ पिच पद्धतीचा पडला असं दिसतोय. चार चेंडू 4 मध्ये 7 खर्च केल्यात. खर तर आकाश गुंदले एक वेगळी रिॲक्शन. खर तर आमचे खर तर युट्यूबर त्यांच्या माध्यमातून आम्ही निश्चितच कातरपाडा प्रीमियर लीगचा थरार एन्जॉय पाहिला. आणि या प्रीमियर लीग आपली आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे तुषार याला सुवर्ण संधी असेल. पहा आता इथून जर तुम्ही 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत ना तर साहिल गुंजले यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथून एटीएम खुले झाले तुषारसाठी. आपण एन्जॉय करताय कातरपाडा प्रीमियर लीग. इथून मात्र राग द्वेष मनामध्ये संभ्रम काही न करता फक्त आणि फक्त आम्हाला आमच्या पाड्यासाठी खेळायचं आहे. पहा गोलंदाजाची रिॲक्शन पहा आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तुषार अगदी चप्पल होऊन फ्रंट फूट वरती अगदी 3 स्टंप सोडून खेळतोय. हे एक चांगलं बॅटल पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा चेंडू इथून पुन्हा एकदा आडव्या बॅटनं क्षेत्र निवडले. फाईन लेगचं बॉल जाईल निश्चितच सीमा रेषा पलीकडं येईल चौकार. हा आलाय चौकारानं. चौकाराच्या साईनं आता धावपलक पुढे सारखे धावसंख्या धावपटावर निश्चितच अर्धशतक धावपटलावर लागलं जात आहे. 51 धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता शेवटचा चेंडू आणि आता शेवटचा पुकार असेल स्वर्गीय बाजीराव कातरपाडा प्रीमियर लीग संघ आणि निश्चितच निखिल स्पोर्ट दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण निश्चितच टॉस घेणार आहोत. प्रीमियर लीगच्या सर्व सभासदांना विनंती आहे ज्यांची मॅच नसेल त्यांनी सीमा लगत राहायचं आहे की चेंडू जास्त जात आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला सहकार्य करायचे. प्रीमियर लीग आपली आहे. या गोष्टीवर मी निश्चितच आवर्जून बोलेन. ज्यावेळेस आपली लीग असते ना त्यावेळेस फक्त 2 संघ खेळणार आहेत. बाकीच्या संघांनी जर आपण सीमारेषेचा ताबा व्यवस्थित पकडलात ना तर एकही चेंडू मैदानाच्या बाहेर जाणार नाही. इथून मात्र शेवट केलाय गोड. 5 षटकांची झाली सांगता. 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना चिंतामणी वॉरियर्स संघाने धावसंख्या उभारल्या त्या म्हणजे 55 आणि 56 धावसंख्येचं टार्गेट. इनिंग ब्रेक मध्ये निश्चितच आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. मी विनंती करेन अजिंक्य दादा ठाकूर यांना की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. 2 संघनायक परेश परदेशी त्यांच्या अगेन्स्ट विरुद्ध निकेतन परदेशीला आपण पाहणार आहोत. एक खर तर डावकुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज आणि डावकुऱ्या हाताचा वेगवान फलंदाज आणि त्यांच्या अगेन्स्ट आता खर तर चिरनेर संघाचा बुमबुम खर तर बाहुबली म्हणून ज्याला सातत्यानं आपण पाहिलाय. अनेक सामने एकाती जिंकून दिलेत चिरनेर संघाला. तो खर तर परेश आणि निकेतन दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. कॉइन द्या. आणि सूरजची थोडीशी मुलाखत घेतो 2 मिनिटं. आपण आकाश बद्दल काय म्हणाल? आकाश जर ग्राउंडवर टिकला तर सामना फ्री करेल तो. आणि जी आकाशने जे चेंडू टाकलेत येस निश्चितच टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी केली जाते. अजिंक्य दादा ठाकूर यांच्या पवित्र शुभ असते.
येस कॉइन द्या. येस पुन्हा एकदा टॉस केला जातोय. परीक्षेचा कॉल इथे मात्र काटा निश्चितच दोघांनी थांबायचंय. निकेतन परेश नाणेफेकी जिंकले. खरं तर तुझ्यामध्ये देखील क्षमता आहे, तू देखील एक सामना जिंकलास, परंतु आता तुझ्या अगेन्स्ट निकेतन आहे. निकेतन कातरपाडा प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये आधीपर्यंत एकही सामना केला. त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना प्रथमतः तुझा निर्णय काय असेल? पहिले तर आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. खरं तर हा देखील सामना आपण 5 षटकांचा पाहणार आहोत. 5 षटकांमध्ये क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर या मैदानाचा विचार केला तर या मैदानावरती 2 सामने आपण पाहिलेत. दोन्ही सामन्यामध्ये धावा चेस झाल्यात. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? तरी आम्ही 50 ते खाली ठेवू, कारण गेले मॅचला आमची शेवटच्या बॉलर ऋतिकनी खराब बॉलिंग टाकली. आता काहीतरी चांगली बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत खरं तर ही स्पर्धा आपली आहे. आम्ही गेल्या वर्षापासून या स्पर्धेला जॉईन होतोय. एक वेगळा थाट मी देखील पाहिलाय. खरं तर अशक्यला शक्य करणं ही कातलपाड्याची ताकद आहे. काय बोलशील या एकंदरीत आयोजनाबद्दल आणि तुमच्या संपूर्ण कातलपाड्याबद्दल? सर्वप्रथम राजेंद्र भगत यांचा खूप खूप मनापासून आभार. त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि तिरंगा कमिटीचे पण खूप खूप आभार. त्यांच्यामुळे आम्ही आमच्या नाईट सपोर्ट आहे आणि गावाला पण सपोर्ट आहे. जास्त करून मिथुन पाटील आणि समाधान म्हात्रे आणि प्रसाद म्हात्रे. यस निश्चितच तुला दिसतील असतील खूप साऱ्या शुभेच्छा. उत्तरार्धाकडे वळूया आणि आवाजामध्ये करूया पुन्हा एकदा बदलाव. ऐकूया आवाज. निश्चितच मोठी भूमगावचे आमचे सुपुत्र. यस निश्चितच खरं तर आलेला पाहुणा हा देवासमान या उक्तीप्रमाणे विच इज गॉड. खरं तर सामाजिक कार्यकर्ते अजिंक्यदादा ठाकूर यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय योगेश पाटील यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते अजिंक्यदादा ठाकूर यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. पहिला फेरीचा सामना पाहिला गेला तर निश्चितच धावसंख्या 55 उभ्या केल्या. 56 धावांचं आव्हान असताना मैदानामध्ये आपल्याला छोट्या मोठ्या पाहायला मिळतील. 2 बंधू सलामीसाठी मेघराज पाटील, करण पाटील. येस निश्चितच महेश सर 2 मिनिटं थांबवतोय. इथे मात्र मुख्य व्यासपीठावरती अजिंक्यदादा ठाकूर यांचे यथोचित मान सन्मान होतोय. माझी उद्गार शार्ट नंतर खरं तर झाडे लावा झाडे जगवा या उक्तीप्रमाणे एक निसर्गाची भेट म्हणून रोपटं आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन अजिंक्यदादा ठाकूर यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. दादा आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व आयोजकांच्या वतीनं आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. थँक्यू. ओरटो निश्चितच पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेला आहे. पहिला चेंडू सीमारेषे पार. चौकार डीजे. चेंडूवरती मोहिलेला इरादे स्पष्ट केले गेले तर मेघराज पाटील याच्याकडनं 56 धावांचं आव्हान असताना मेघराज यानं मारलेला हा पहिला चौकार. पुन्हा एकदा मोहिल सज्ज होईल. मेघराजसाठी राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल पद्धतीचा टाकले गेलेला चेंडू सन्मान केला गेलाय, सन्मान दिला गेलाय या चेंडूला. मेघराजला सुद्धा माहित आहे मोहिल एक चांगला आक्रमक दर्जाचा गोलंदाज आहे. तेच तर्रार गोलंदाजी करणं हे मोहिल याचं पूर्णपणे निर्धार करून ठेवलेला असते. एक विचार मनामध्ये असते फक्त तेज आणि तर्रार गोलंदाजी करणं. त्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते मोहिल याची. पुन्हा एकदा मोहिल सज्ज होईल मेघराजसाठी. पहिला चौकार लागल्यानंतर त्यांनी सुद्धा दाखवलं मी कमबॅक करू शकतोय. हा सुद्धा चांगला चेंडू होता परंतु सरळ सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. या 6 धाव्यांनी निश्चितच पाहिला गेला तर आपले पूर्णपणे इरादे स्पष्ट केले गेलेत. या फलंदाजानं 56 धावांचं आव्हान असताना काय सुरुवात केली. मी तर म्हणेल या संघामध्ये अजून आक्रमक दर्जाचा फलंदाज आहे तो म्हणजे रोशन पाटील. रोशन पाटील म्हटलं तर एक षटकार चौकारांचा बादशाह, शहेनशाह सम्राट असा हा रोशन पाटील.
जवळजवळ 7-8 बाईक सुद्धा त्याच्या नावावरती असतील आतापर्यंत. एक आयकॉन खेळाडू म्हणून त्याला मेघराजानं निवडलाय आपल्या संघामध्ये. तर पुन्हा एकदा मोहील सज्ज होईल. पहिला चेंडू चौकार लागल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव, परंतु तिसऱ्या चेंडूवरती ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू टाकला गेला आणि त्यावरती खेचला गेला षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा चांगला चेंडू आहे, पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका मिसफिल्ड केली गेली, तोपर्यंत मिळेल सिंगल. या एका धावेने संघ पोहोचला गेलाय 11च्या घरामध्ये. 4 चेंडू संपले गेले, धावपलकावरती लागल्या गेल्या 11. आता स्ट्राईकला आलाय करण. 2 बंधू छोट्या व मोठ्या, त्यांचे तिसरे बंधू आमच्या समोर सूरज पाटील. सूरज, मगाच्या मॅच मध्ये तुम्ही षटक नाही घेतलास, त्याबद्दल काय बोलशील? मी जर खेळलो तर मेघ्याचा फॉर्म जाईल. नाही, निश्चितच ही गोष्ट बरोबर आहे. जर जबाबदारी सूरज पाटीलनी घेतली तर मेघराज पाटील याची संधी जाईल. चिरनेर संघामध्ये त्याला बरंच स्थान मिळणार नाही. हा चांगला चेंडू महिलेचा निर्धाव चेंडू खेळला गेलाय. या एका निर्धाव चेंडू मध्ये 5 चेंडू संपले गेले. 5 चेंडूंमध्ये धावपलीकडे 11. निश्चितच सूरज पाटील यांनी चांगलं मनोगत व्यक्त केलं, कारण जर त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजी केली तर मेघराज पाटील चिरनेर टीम मध्ये परत दिसणार नाही. तर पुन्हा एकदा मोहील षटकातील शेवटचा चेंडू, शेवटचा अस्त्र, शेवटचा शस्त्र करणसाठी. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. मोहीलच्या बाबतीत सांगायचं झालं, हा चेंडू सरळ सीमारेषा पार येतोय चौकार. हा येतोय स्क्वेअर चेंडू. या 5 धावेने संघ धावपलकावरती धावा पोचल्या गेल्यात 16, सॉरी 17. थर्ड अंपायर बिमर साठी थर्ड अंपायर घेतला गेलाय. मोहीलच्या बाबतीत जर सांगायचं झालं, प्रत्येक षटकामध्ये त्याच्या कोट्यातनं एक तरी फुलटॉस प्रकारचा चेंडू पडला जातोय. आतापर्यंत त्याची जी वैशिष्ट्य आहे गोलंदाजीची मी पाहिली गेली, कंपल्सरी एक चेंडू फुलटॉस. फेअर डिलिव्हरी. चेंडू स्वेअर असेल. 16 झाले, 16. अजूनपर्यंत शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. तर मोहील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर करणसाठी. हा चांगला फटका आहे, सरळ चेंडूला भिडकावून दिलाय सीमारेषे पार चौकार. मला ज्याची मी त्यालाच आणलं. पहिलंच षटक संपलंय, कोणीही पाणी घेऊन जाऊ नका, कारण 3 षटकानंतरच नाही तर पॅनल्टी दिली जाईल असा आयोजकांचा निर्णय आहे. आणि स्पीडअप करा थोडा. तर पाहायला गेला तर चांगली सुरुवात केली गेली डीजे मास्टर करणं, कव्वाली लावली गेली आणि इथे कव्वाली मास्टर सूरज पाटील आमच्या साथीला जोडले गेलेत. त्यांची सुद्धा समालोचन आपल्याला पाहायला मिळेल, कारण चांगलं समालोचन सुद्धा करतात सूरज पाटील. त्यांच्याकडनं एखादी कव्वाली आपल्याला ऐकायला मिळेल ड्रिंक्स ट्रॉली गेल्यानंतर मैदानामध्ये. आता पाहायला गेला पहिलं षटक संपलं गेलं. पहिल्या षटकामध्ये धावपलकावरती लागल्या गेल्यात 20 आणि आता फक्त 36 धावांची गरज असेल 24 चेंडूंवरती. एका साईडला पाहायला गेला मेघराज पाटील खेळतोय, तर दुसऱ्या साईडला करण पाटील. करण पाटीलने सुद्धा आपला चौकाराच्या साईडने खाता खोललाय. आता स्ट्राईक साठी असेल मेघराज, तर गोलंदाज आलाय प्रतीक गोंधली. एक अनुभवी असा गोलंदाज, भरपूर वर्ष क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर आपल्या गावाच्या प्रीमियर लीग साठी व आपल्या पाड्याच्या प्रीमियर लीग साठी खेळताना दिसतोय प्रतीक. प्रतीकच्या बाबतीत सांगायचं झालं, चिरनेर संघामध्ये एक 23 तर्रार गोलंदाज म्हणून या गोलंदाजानं भरपूर वर्ष क्रिकेट खेळलं गेलं. त्याच्यानंतर गोलंदाजी कामानिमित्ताने तो खेळण्यापासून लांब राहिला गेला असला तरी पहिल्या चेंडूवरती आता हादरा दिला गेला आहे मेघराज पाटील सारख्या मोठ्या खेळाडूला तंबूच्या रस्त्याला. डीजे
तर नवीन फलंदाज येताना दिसतोय महेर. प्रतीकच्या बाबतीत सांगायचं झालं, प्रतीक यानं क्रिकेट पासून दूर राहिल्यानंतर गोलंदाजी ज्या प्रकारची तेज तरार होती ती सोडून ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी करायला लागलाय, परंतु यामध्ये सुद्धा त्याला निश्चितच यश मिळताना पाहायला मिळाले. तर मयूर बाईकरसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. यतीन म्हात्रे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता, फायदा उचलता आला नाही, परंतु सिंगल सुद्धा घेतली गेली नाही. निर्धाव चेंडू पडला गेलाय. अजूनपर्यंत पाहिला गेला तर 22 चेंडू शिल्लक आहेत. 22 चेंडूंवरती पाहायला गेला तर 36 धावांची गरज असेल. नो फुलटॉस चेक करायचंय काय? पंचांनी घेतलंय, बॅटरनी घेतलंय. फेअर डिलिव्हरी खालती आहे. रिव्ह्यू फुकट गेलेला आहे तुमचा बॅट्समन. तर पुन्हा एकदा प्रतीक आपल्या गोलंदाजी मार्कवर. हा सुद्धा चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू खेळला गेलाय. फलंदाज मयूर याला चेंडू समजत नाही, कारण मी म्हटलं होतं प्रतीक ज्या प्रकारचे तेज तरार गोलंदाजी करायचा, परंतु आता ज्यापासून त्यांनी कमबॅक केला गेलाय एक ऑफ ब्रेक पद्धतीच्या पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळालंय. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. हा चांगला चेंडू होता, परंतु झेल आहे. झेल घेण्याचा कुठल्याही प्रकारचा नीट प्रयत्न झाला नाही, तोपर्यंत मिळेल सिंगल. या सिंगलच्या सहाय्याने संघ पोहोचला गेलाय 21च्या घरामध्ये. आता पाहिला गेला तर जिंकण्यासाठी गरज असेल अजूनपर्यंत 29 धावांची, सॉरी 35 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 20. हा चांगला फटका आहे, परंतु झेल आहे आणि हा सुद्धा झेल टिपला गेलाय. मोठा हादरा. निश्चितच डीजे मास्टरने सुद्धा गाणी बरोबर लावलेले आहेत. ज्या मॅचच्या पोझिशनला गाण्याची गरज सुद्धा आहे, कारण आता हँडल जर नीट पकडला गेला नाही मेघराज पाटीलच्या संघानं तर निश्चितच त्यांचा संघ तोंडावरती पडेल. असा हा गाणी होता, कारण लगातार 2 चेंडूंवरती सफलता मिळवली. या षटकामध्ये 2 सफलता मिळवली. आता शेवटचा षटक चेंडू शिल्लक असेल आणि समोर दयानंद बाईकर आणि पहिल्या चेंडूवरती आल्या प्रहार. चेंडू सरळ भिडकावून दिलाय सीमारेषा पार 6 धावांसाठी. आता डीजे मास्टर सुद्धा रंगामध्ये आलेला दिसतोय. तर या षटकाराच्या साहाय्याने निश्चितच पाहिला गेला समीकरण थोडं जवळ आलं गेले. 2 षटकं संपली गेली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जर धावा पाहिल्या गेल्या तर लागल्या गेल्यात 27. अजूनपर्यंत 29 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. वैयक्तिक खात्यातील पहिलं आणि सांघिक खात्यातील तिसरं षटक घेऊन गोलंदाज स्वतः संगणक तुषार परदेशी पाहिला गेला. आशिष आगरकर याच्या गोलंदाजी मार्कवर पाऊलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्यानंतर तुषार परदेशी
आशिष आगरकरच्या नंतर मोठ्याला फॉलो केला आणि आपल्या गोलंदाजी मार्कवर जी लय होती ती लय सुद्धा बिघडवून टाकली. कारण नुसतं तेच तर्रार चेंडू टाकण्यापेक्षा आपले लाईन लेंथ वरती नियंत्रण ठेवणं गरजेचं असतोय. आणि हा चेंडू पडल्यानंतर थोडा स्विंग झाला होता. चेंडू फलंदाजाला समजत नाही. मयूर काहीसा अडखळत खेळताना पाहायला मिळालेला आहे. आतापर्यंत मयूर यानं 4 चेंडू फेस केलेत, एकच धाव उभारली गेली, 3 डॉट चेंडू खेळला गेलाय मयूर. पहिला चेंडू निर्धाव पडल्यानंतर तुषार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मयूरसाठी. हा मोठा फटका प्रहार केला गेलाय आणि सरळ चेंडूला भिडकावून दिलाय. 6 धावांसाठी डीजे. मुलीच तुमच्या बाप पाहिला गेलाय हा षटकार लागलाय मयूरच्या बॅटमधनं. पॅव्हिलियनच्या मागे सुद्धा जे प्रेक्षक आहेत ते सुद्धा म्हणाले होते मयूर तुषारला मारेल आणि त्या प्रकारचा फटका मारला. आणि हा सुद्धा कोर पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु धावचित होण्याची संधी होती, परंतु तुषार याला चेंडू पकडता आला नाही. तोपर्यंत 1 धाव मिळाली. या एका धावेने संघ पोहोचला गेलाय 34 या धावसंख्येवरती. आता 22 धावांची गरज असेल. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. आता समोर फलंदाज असेल दयानंद बाईकर, ज्यानं पहिला चेंडू फेस केला प्रतिकेचा आणा. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचत आपले इरादे स्पष्ट केलेत. कारण गरज होती संघाला आणि ती गरज ओळखून फलंदाजी करताना दिसलाय दयानंद बाईकर. आणि हा चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉल याचा काही संबंध आला नाही. तोपर्यंत निर्धाव चेंडू यष्टिरक्षकानं कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही. अजूनपर्यंत 22 धावांची गरज असेल. 14 चेंडू 22 धावांची गरज. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू निर्धाव खेळला गेलाय. म्हणजे पहिला षटकार लागल्यानंतर दयानंद बाईकर काहीसा अडखळत खेळताना पाहायला मिळालाय. आता 13 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 22 धावांची. ज्या प्रकारे पहिला सामना झाला, दुसरा सामना झाला, त्याच्याच उद्दिष्टाने हा सुद्धा सामना होताना दिसतोय. फुलटॉस होता, फुलटॉसला प्रहार केला गेलाय, चुकीला माफी नाही आणि हा येतोय सीमारेषा पार षटकार. चिकन्या चिकन्या बायकोला यांनी तीन षटकं संपली गेली. 3 षटकं संपल्यानंतर धावफलकावरती धावफलकावरती लागल्या गेल्यात 40. आता जिंकण्यासाठी फक्त 16 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 16 धावा. ज्या प्रकारे पहिला सामना रंगला होता, त्याच्यानंतर दुसरा सामना पण त्याच पद्धतीचा रंगला गेला. आता हा तिसरा सामना. 2 षटकांमध्ये तीच सरासरी आतापर्यंत पाहायला मिळाली. शेवटच्या 2 षटकांमध्ये त्याच प्रकारची धावगती प्रत्येक संघाला गरज असताना पाहायला मिळाली आपल्याला. आता मेघराज पाटीलचा संघ जिंकेल की तुषार परदेशी याचा संघ जिंकेल? तर नवीन गोलंदाज आलाय संकेत. मेघराज पाण्याची व्यवस्था करून गेला होता, परंतु तो निमित्त होता. फक्त कान मंत्र द्यायचा होता मेघराजाला, आपल्या खेळाडूंना. कधी गेम प्लॅनिंग होती मेघराजाची. आता समोर असेल मयूर, ज्यानं 1 षटकार खेचलाय. 8 धावांवरती खेळतोय. 6 चेंडू फेस केलेत, 8 धावा उभारल्या गेल्यात. तर गोलंदाजी मार्कवर संकेत. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हा झेल उडालाय, झेल होईल का? परंतु झेल काय होत नाही. तोपर्यंत मिळेल सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता दयानंद बाईकर याचा, परंतु संकेत नकार दर्शवत, मयूर नकार देतोय. या एका धावेने संघ पोहोचला गेलाय 41च्या घरामध्ये. अजूनपर्यंत 15 धावांची गरज असेल. 11 चेंडू आणि 15 धावा. आता स्ट्राईकला असेल दयानंद बाईकर, जो 4 चेंडूंवरती 12 धावांवरती खेळते, ज्यामध्ये 2 उत्तुंग असे षटकार खेचले गेलेत दयानंद बाईकर याच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा संकेत सज्ज होईल, गोलंदाजी करेल फलंदाज दयानंद बाईकर साठी.
दयानंद बाईकरच्या बाबतीत सांगायचं झालं तर आता 4 तारखेला त्याचा 2चे 4 हात झाले गेलेत. हा सुद्धा चांगला चेंडू होता, स्वतः फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न होता परंतु सिंगल अडवू शकला नाही गोलंदाज. मिळाली 1 धाव, या एका धावेने संघ पोहोचला गेला आहे 42च्या घरामध्ये. अजूनपर्यंत 14 धावांची गरज, 10 चेंडू 14 धावांची गरज. समोर फलंदाज असेल आता मयूर, गोलंदाज संकेत. हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंचांचे हात पण विंचवले गेले. स्वेअर मारा, अवंत धावेने संघाची धावसंख्या वाढली गेली, ती पोचली गेली 43च्या घरामध्ये. आता 13 धावांची गरज असेल. 10 चेंडू आणि 13 धावा. हा मोठा फटका येईल का? एलिमिनेशन कमी आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे स्वतः संगणक तुषार परदेशी. झेल टिपला गेलाय, सॉरी मोहिल वशनीगर. तर आता 9 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल 13 धावांची. आणि आता नवीन फलंदाज गेलाय निखिल भगत. निखिल भगतच्या बाबतीत सांगायचं झालं हा सुद्धा एक तंत्रशुद्ध फलंदाज होता परंतु भरपूर वर्ष क्रिकेट पासून दूर आहे, परंतु आपल्या पाड्याची प्रीमियर लीग खेळण्यासाठी सज्ज झालाय. संसारामध्ये गुंतला गेला आणि त्याच्यानंतर क्रिकेट पासून दूर राहिला गेलाय निखिल. हा फुलटॉस आहे, फुलटॉसचा फायदा उचलता आला नाही परंतु सिंगल तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली आणि थर्ड अंपायर घेतला गेलाय पंचांकडनं, रेफर केला गेलाय बिमर साठी पंचांकडनं रेफर केला गेलाय. तर या 2 धावा तर सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. नो, तिसऱ्या पंचांचा नोचा इशारा. निश्चितच आता फ्री हिट असेल. या 3 धावा, या 3 धावेने संघ पोहोचला गेला आहे 46च्या घरामध्ये. आता 10 धावांची गरज असेल. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. फ्री हिट आहे आणि हा सुद्धा नशिबाचा चौकार येईल का? परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं गेलंय. चेंडू लेग स्टंपच्या सोडून गेलाय. हा स्वेअर मारा, या 2 धावा मिळतील. या 2 धावेने संघ पोहोचला गेलाय. वाईड बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल आणि त्या फ्री हिटचा फायदा उचलण्यासाठी दयानंद बाईकर, ज्याचा 4 तारखेलाच लग्न झालंय, 2चे 4 हात झाले गेले. त्याच्यानंतर दयानंद बॅट तलपली गेली दयानंदची. 2 षटकार खेचले गेलेत. फ्री हिटचा फायदा उचलता आला नसला तरी सिंगल धाव सहजरित्या पूर्ण केली. या सिंगलने संघाची धावसंख्या गतीवरती लागली गेली, ती म्हणजेच 50. आता जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज. अजूनपर्यंत पाहिला गेला 8 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. तर पुन्हा एकदा संकेत गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करेल फलंदाज निखिल साठी. निखिल यानं डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढलेला चेंडू. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावेने संघ पोहोचला गेलाय 52च्या घरामध्ये. अजूनपर्यंत शेवटचा 1 चेंडू या षटकातील शिल्लक असेल आणि गरज असेल जिंकण्यासाठी 4 धावांची. आणि व्हाईट प्लस डबल. पुन्हा एकदा निखिल याने मारलेला फटका सिंगल होईल. डबल घेण्याचा प्रयत्न, मिसफिल्ड केली गेली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु फलंदाज होतोय धाबाद.
डीजे खळखळ निश्चितच आकाश पाटील जल्लोष करताना सॉरी आकाश गोंदी जल्लोष करताना दिसलाय. आता वाजवा, त्याला नाचून द्या आकाशला. तर या सामन्याचा सामनावीर निश्चितच जर पाहायला गेला 8 चेंडू आणि 21 धावांची भारदार खेळी केली गेली, तो फलंदाज दयानंद बैकर ठरतोय या सामन्याचा सामनावीर. आणि मयूर, आपण सुद्धा आपले 200 रुपये घेण्यासाठी या. हॅलो, आकाशनी सुंदर अशी गोलंदाजी केली. तुला काय वाटते सूरज? गोलंदाजी खरी दादा कोणके स्टाईल केली.